भ्रष्टाचारामध्ये सामील असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. 7,500 झाडे लावलीच पाहिजे. 7,500 झाडे लावलीच पाहिजे. नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सुमारे 7,500 झाडांच्या वृक्ष लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भोजदरी ग्रामस्थांनी केला आहे. या कामामध्ये जवळपास 1.25 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात भोजदरी येथील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांनी दिनांक 29 जून 2024 पासून प्रधान मुख्य वन संरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर योगेश मते, ग्रामस्थ, मुक्काम पोस्ट भोजदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. आज मौजे भोजदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील सर्व ग्रामस्थ येथे उपोषणासाठी बसलेले आहेत. सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत आमच्या गावामध्ये 7,500 वृक्षारोपणाचा प्रकल्प राबवला गेला, परंतु प्रत्यक्षात तिथे कोणत्याही प्रकारचे वृक्ष आम्हाला आढळले नाहीत किंवा अस्तित्वात आहेत असं दिसलं नाही. यामध्ये कोट्यावधी रुपयाचा अपहार झाल्याचा आम्हाला संशय आहे. या संबंधित सर्व पुरावे मनरेगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 2023 ते 2026 दरम्यान हे सर्व वृक्षारोपण केलं गेलं असं दाखवले गेलं आहे. तो प्रोजेक्ट पूर्णत्वास गेला आहे असंही दाखवलं गेलं आहे. हे सर्व कागदोपत्री आहे असं आम्हाला वाटतं. सर्व ग्रामस्थ मिळून आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मौजे भोजदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर हे जे गाव आहे हे संपूर्णपणे दुष्काळाच्या छायेखाली येतं. तिथे पाण्याची टंचाई प्रचंड भासते. आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा यावर्षी एवढा पाऊस पडूनही टँकर आणावा लागला. म्हणून ग्रामस्थ मिळून स्वखर्चाने स्वतःच्या खिशामधून वृक्षारोपण करतात. मुंबईकर, पुणेकर, ठाणेकर, नाशिककर ही सगळी जी मंडळी आहे, नगरकर ही सगळी जी मंडळी आहेत, ते स्वतःच्या खिशातून पैसा घालून वृक्षारोपण करतात, गावासाठी झटतात, गावासाठी एकत्र येतात. प्रत्येक वेळी आम्ही झाडं वृक्षारोपण करायचा प्रयत्न करतो आहोत आणि वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग हे वृक्ष आमच्या अधिकाराचे जे वृक्ष आहेत हे वृक्ष लावायच्याच तयारीत नाहीत किंवा संपूर्णपणे त्याचा अपहार केल्याचं आमच्या लक्षात येत आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि वाईट आहे. हे आम्हा सर्व ग्रामस्थांना अतिशय नाराज करणार आहे. आज शेतकरी पिचलेला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकऱ्यांकडे उत्पन्न नाही, पिकाची नासाडी होते आणि पिकच पिकत नाही आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शासन किती गांभीर्याने आमचा हा प्रश्न घेतं आहे याच्याकडे आमच्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून येथे आंदोलनात उपोषणात बसलेलो आहोत आणि हे जे उपोषण आहे ते अजून आम्ही तीव्र करणार आहोत. आता तरी आम्ही सनदशीर मार्गाने हे उपोषण करत आहोत, परंतु येत्या काळामध्ये हे उपोषण जर आमचे प्रश्न मांडले गेले नाहीत किंवा आमच्या प्रश्नांची दखल घेतली गेली नाहीत तर हे उपोषण जे आहे हे अतिशय गांभीर्याने आम्ही घेणार आहोत. अतिशय तीव्र रूप या उपोषणाला लाभेल. इथे सर्व ज्येष्ठ मंडळी जे आहेत हे 60च्या वरती वय असलेले सगळे ऑलमोस्ट 15 ते 20 ज्येष्ठ मंडळी इथे उपोषणास बसलेले आहेत. उद्या जर त्यांना जर काही बरं वाईट झालं किंवा त्यांच्या तब्येतीची जर काही अवहेलना झाली किंवा त्यांच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम झाला त्याला संपूर्ण सामाजिक वनीकरण विभाग हा जबाबदार राहील, संपूर्ण शासन याला जबाबदार राहील असं आमचं मत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रकांत बबन सावंत, भोजदरी ग्रामस्थ. आज या ठिकाणी जो आमचा उपोषण आम्ही हे करत आहोत, सामाजिक वनीकरण संरक्षण कक्षाने आम्हाला असं सांगितलं होतं की 7,500 झाडं भोजदरी या ठिकाणी लावलेली आहेत, परंतु आम्हा ग्रामस्थांना कुठेही 7,500 काय एक झाडसुद्धा दिसत नाही आहे.
याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जवळजवळ 1 ते 1.5 कोटीचा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही ग्रामस्थ हा भ्रष्टाचार खपून घेणार नाही आणि आमच्यावरती जो झालेला अन्याय आहे तो अन्याय सहन करणार नाही. त्यानिमित्तानं आम्ही आज या ठिकाणी पुणे वन विभाग आयुक्तालय या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. सकाळपासून आतापर्यंत प्रशासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही. असाच पुढे आम्ही तीव्र आमरण उपोषण करणार आहोत. आज या ठिकाणी आम्ही उद्या आमच्या बायका मुलांसह या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत असं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला एक निवेदन करतो की लवकरात लवकर आमचं आमरण उपोषण आहे, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे एवढं बोलतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. नमस्कार, मी प्राध्यापक भाऊसाहेब घोडके, मौजे भोसदरी या गावचा ग्रामस्थ. साधारणतः 2023 ते 26 या वर्षांमध्ये आमच्याकडे सामाजिक वनीकरण विभागामार्फत काही झाडं लावली गेली. साधारणतः 7,500 झाडं ही कागदोपत्री लागल्याचं अलीकडेच आमच्या निदर्शनास आलं आणि मग चौकशी केली असता बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून बाहेर आल्या. मनरेगा अंतर्गत काही लोकांची त्या ठिकाणी रोजंदारीवर नियुक्ती केली गेली. त्यांच्या नावावरती लाखो रुपयांची बिलं काढली गेली. काही मृत व्यक्तींच्या नावावर देखील लाखो रुपयांची बिलं काढली गेली आणि या संपूर्ण प्रकारामध्ये 1.25 कोटी रुपयांचा अपहार या सामाजिक विभागाच्या वनीकरण विभागाच्या मार्फत या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये गावकऱ्यांनी आमच्या लोकवर्गणीमधून साधारणतः 1,500 झाडं मागच्या 3 वर्षांमध्ये लावलेली आहे. या 1,500 झाडांचं शूटिंग काढून या वनीकरण विभागातली काही लोक जेव्हा जात होते तेव्हा आमच्या लोकांच्या ते निदर्शनास आलं आणि त्यांनी जेव्हा ह्या लोकांना जाब विचारला तेव्हा आमच्या लोकांच्या लक्षात आलं की आमच्या लोकांनी लावलेल्या झाडांच्या छायाचित्रकरणावर ही लोक लाखो रुपयांची बिलं काढत आहेत आणि हे अतिशय निंदनीय आहे. अतिशय भ्रष्टाचाराला पोषक असं असणार आहे. म्हणून संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत या सगळ्या निंदनीय कृत्याबद्दल आवाज उठवायचं ठरवलं आणि आज 29 जून 2026 पासून पुण्यातलं जे या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाचं कार्यालय आहे या ठिकाणी गावातले जवळजवळ 25हून अधिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आमची मागणी हीच आहे की 7,500 ही जी काही झाडं आपण कागदोपत्री लावलेली आहेत ती कागदोपत्री लावलेली झाडं प्रत्यक्षात लावली जावीत. सामाजिक वनीकरण विभागाच्या नियमानुसार ही झाडं लावण्यासाठी आवश्यक असणारी खड्ड्याची लांबी रुंदी असेल, त्यासाठी आवश्यक असणारा पाणी पुरवठा असेल, त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ असेल, त्याच्या संगोपनासाठी या सगळ्याची व्यवस्था ही सामाजिक वनीकरण विभागामार्फत झाली पाहिजे. तसेच हा अपहार ज्या ज्या अधिकाऱ्यांनी केला आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी रीतसर कारवाईचा बडगा या विभागातल्या अधिकाऱ्यांनी उगारला पाहिजे. त्या व्यतिरिक्त मागच्या 7 महिन्यांपासून ही जी काही चौकशी चाललेली आहे ही चौकशी दप्तर दिरंगाई कायद्यानुसार याच्यावरती कायदा करून याच्यावरती कार्यालयीन कायदेशीर कार्यवाही करून या ठिकाणी जे दोषी अधिकारी आहेत ज्यांना या चौकशीसाठी नेमलं होतं त्यांच्यावर देखील या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी न्याय देण्यात यावा ही आमची मागणी आहे. जय